आपल्याला माहिती आहे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे हे नागपूरकडे रवाना झालेत। उद्धव ठाकरे आज नागपुरात अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। विधिमंडळाच्या कामकाजामध्ये ते सहभागी होणार आहेत। त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा हा नागपूरकडे रवाना झालेला आहे। आजचा मुहूर्त आहे। दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या आमदार असल्यावर यावंच लागणार, पण आपण 7चे 7 दिवस काय येत नाही तर आपण एकच दिवस येऊन काय साध्य होणार आहे। आणि म्हणून ते एकच दिवस का आले, 2च दिवस का आले, यापेक्षा ते येत आहेत ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे। आणि ही परंपरा काय आज नाही, या अगोदर देखील राष्ट्रीय अध्यक्ष असलेले पण काही लोकप्रतिनिधी अशा वेळोवेळी ज्यावेळी पाहिजे असेल, गरज असेल त्यावेळी ते येत असतात। त्यांच्यामुळं उन्हाळ्यात पण वातावरण तापू शकत नाही, थंडीमध्ये काय तापणार आहे। आणि जसं 2 दिवस मुख्यमंत्री असताना मंत्रालयात गेले तसे अधिवेशनामध्ये 8 दिवसात एकदा येतात। मला वाटतं इतक्या थंड वातावरणामध्ये फार गरम माणूस पाहिजे। इतकी गरमाट आता साहेबामध्ये राहिली नाही। उद्धव साहेब जे आहे ते राज्याचे नेते आहेत, स्वर्गीय बाळासाहेबांचे चिरंजीव आहे, परंतु सध्या परिस्थितीमध्ये मी जे पाहतोय हे वातावरण थंड आहे, थंड राहणार। मी त्या संजय गायकवाडांना सांगतो की आता तू जास्त बोलू नकोस बाबा, आता जास्त बोलला तर त्या ठिकाणी हे तुला घातक राहील। तुझी लेवल काय आहे, तुझी लेवल आमच्या लेवलची पण नाही आहे, पण तर उद्धव साहेबांच्या बाबतीत तर नाहीच नाही, म्हणून तू बोलू नको असं त्या ठिकाणी मी इथून त्याला समज देतो किंवा मी त्याला सल्ला देतो। आणि लवकर त्याच्यावर आम्ही निर्णय सुद्धा नाही मंत्री महोदय, एक मिनिट आपण जरा मंत्री महोदय, आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सगळ्या बाबी मान्य करत आहात। तथापि हा प्रश्न देऊन सभागृहात येईपर्यंत 45 दिवसापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। आपण शासनाकडे सर्व अहवाल देखील प्राप्त झालेला आहे आणि जर आपण अहवालाच्या अनुषंगाने जर भाष्य आपण सभागृहात केलं असेल, आपण जर हे सगळं मान्य केलं असेल, तर आपण एवढ्या कालावधीत उत्तर येत असताना त्याच्यावर काय कारवाई केली हे सदस्यांना अपेक्षित आहे। आणि त्यामुळे मला वाटतं त्या दिशेने जर आपण उत्तर दिलं तर सभासदांचं समाधान होईल। आता त्यांचं उद्या उत्तर। एक मिनिट राठोड बसा। माननीय सभापती महोदय, यामध्ये मी अत्यंत आमचं खातं सुद्धा फार सिरियसली घेतलेलं या विषयाला। जात पडताळणी समितीमध्ये जे काही त्रुटी आहेत, काय कारवाई करायची हे मी सांगतोच, परंतु दरवेळेला असे प्रकरण जेव्हा समोर येतात, एखादा माणूस जात पडताळणी समितीकडे जातो आणि जेव्हा तो आपलं कागदपत्र सादर करतो, चुकीचं का बरोबरचा नंतरचा भाग आहे, पण जर त्याच्यावर अन्याय झाला आणि तर त्यांनी कंप्लेंट दाखल केली, याची चौकशी पोलीस करतात। त्याची चौकशी करण्याचे अधिकार आम्हाला नाही। त्यांना जे काही धमक्या आलेले आहेत, हा क्रिमिनल गुन्हा झालेला आहे, त्याला गुन्हा झालेला आहे, तो त्याच्या आम्ही चौकशी कशी करणार आहे? अहो ते मला नाही, ते आमच्या खात्याला नाही, ते माझ्या खात्याला कसले अधिकार आले? पोलिसाचं काम आम्ही करतोय का? सभापती महोदय, ज्या सदस्यांना अशा धमक्या आलेल्या आहेत ते तो विषय आणि ते रेकॉर्डवर येते। मला वाटतं मंत्री महोदय जर पूर्ण उद्या आपण बसत आहोत। मंत्री महोदय अनिल परब। मोठी बातमी, दिल्लीमध्ये काल पवार आणि अजितदादा यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। जवळपास 20 मिनिटं शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली। दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। दिल्लीमध्ये काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली। अतिशय महत्त्वाची बातमी, दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत।
योगेश, एक तर दोन्ही नेते शरद पवार अजित पवार यांच्यामध्ये चक्क चर्चा झाली आणि तीही 20 मिनिटं, काय माहिती मिळतेय? निश्चितच गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जी चर्चा सुरू आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार अशा पद्धतीच्या ज्या चर्चा आहेत. आणि काल अजित पवार हे नागपूरवरनं थेट दिल्ली रवाना झाले होते आणि त्या ठिकाणी शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन देखील केलेलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे देखील उपस्थित होते आणि यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळत आहे. आणि ही चर्चा नेमकी कुठल्या संदर्भात होती ती अद्यापर्यंत समोर येऊ शकलेलं नाही किंवा या चर्चेचा तपशील अद्यापर्यंत समोर येऊ शकलेला नाहीये. मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात या बाबतीत चर्चा झाल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र ज्या पद्धतीने एकूण जी काही बैठक झाली योगेश, धन्यवाद या माहितीसाठी आणि आपल्याला येत्या काळात कळेलच नेमक्या काय घडामोडी या संदर्भात घडतायत.